गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरः गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. हरि ओम तत्सत. बालाजीचं दर्शन झालेलं आहे. त्याचा तुम्हाला आता मला बघून अनुभव आलेलाच असेल. बालाजीच्या दर्शनामध्ये मला काही गोष्टी पाहायला मिळाल्या. त्या एक 2 मिनिटात सांगतो आणि आपल्या अभ्यासाला सुरुवात करतो. बालाजीचं दर्शन घेताना जेव्हा मला त्या बालाजीचा एक हात उदार हस्ते देण्यासाठी तयार असलेला मी पाहिला आणि एक हात त्याचा कमरेकडे वळलेला आहे, तर त्यावरून मला त्या बालाजी शब्दाच्या अर्थाचा विचार करण्याची एक मनामध्ये बुद्धी उपजली आणि मग मी तो अर्थ शोधण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी बालाजी शब्दाचा एक अर्थ उदार असा आहे आणि श्री बालाजी उदार हस्ते आपल्याला धन संपत्ती देण्यासाठी हे उभे राहिलेले आहेत, असा एक त्याचा सामान्य अर्थ आहे. आणि जेव्हा त्याचा उदारतेचा विचार जेव्हा करायची वेळ येते, त्यावेळी मला श्री ज्ञानदेवांची आठवण येते आणि श्री ज्ञानदेव म्हणतात, जय जय वो शुद्धे उदारे प्रसिद्धे. त्यातला उदार जो आहे तो त्यांनी श्री गुरु या अर्थाने घेतलेला आहे, पण हीच उदारता बालाजीच्या अंतःकरणात सुद्धा आहे. कारण एक हात त्याचा जो कमरेकडे वळलेला आहे तो मला ये म्हणून सांगतो की तू माझ्याकडे ये आणि मी तुला उदार हस्ते हा जो ज्ञानाचा वर्षाव आहे किंवा या ज्ञानरूपतेचं जे धन आहे ते मी तुला देण्यासाठी सहजच उभा आहे. पुन्हा त्या बालाजी शब्दाचा एक अर्थ प्रसन्न असा सुद्धा आहे. त्या बालाजीची जी मुद्रा आहे ती अतिप्रसन्न आहे, मुख अतिशय गोड आहे. सगुणाचा जेव्हा विचार करायची वेळ येते तेव्हा एक पंढरपूरचा जो पांडुरंग आहे त्याच्या मूर्तीची तुलना या सर्व आपल्या पुण्यातल्या किंवा आणखीन देशातल्या मूर्तींशी होते. पण पांडुरंगाच्या मूर्तीचा गोडवा काही औरच आहे. तसंच पाहायला गेलं तर त्या बालाजीच्या मुखाचाही प्रसन्नतेचा विचार केला किंवा त्याच्या गोडव्याचा विचार केला तर तो मोठा औरच आहे. अशा पद्धतीने जेव्हा काही असे विचार मला त्या सगुण मूर्तीच्या दर्शनाने सुचले आणि त्या ठिकाणी मी अत्यंत प्रसन्न चित्ताने त्या बालाजीचं मुख पाहता पाहता काही क्षण बालाजीमय झालो. असा एक विचार आपल्याला जेव्हा करता यायची वेळ तयार होते तेव्हा मात्र एक लक्षात आलं माझ्या की मी पंचदशीचा अभ्यास करताना आणि त्या चित्रदीपाचा अभ्यास करताना जेव्हा विचार माझ्या मनात आले ते विचार असे तयार झाले की चित्रदीपामध्ये 4 गोष्टी आपल्या पुढे मांडल्या गेल्या. हे एक अत्यंत कोरा कॅनव्हास, मग त्याला लावलेली खळ, मग त्याच्यावर केलेलं रेखाटन आणि मग त्याच्यावर स्पष्ट दिसत असलेली चित्रे. आणि या चारांचा संबंध या चित्रदीपाच्या निमित्ताने आपण जेव्हा लावायला जातो तेव्हा ब्रह्म अत्यंत निर्लेप आहे. ते बालाजीप्रमाणे निर्लेप आहे. ते सगुण जितकं निर्लेप आहे बालाजीचं रूप तेवढंच ब्रह्म निर्लेप आहे. आणि पुन्हा त्याच्यावर भासणारं हे सगळं जगत, अव्यक्त आणि व्यक्त स्वरूपात भासणारं जगत आणि त्यामध्ये असलेला जीव नावाचा विचार माझ्या दृष्टीने आणि त्याच्यामध्ये एक अधिकृत आणखीन एक असलेला विचार तो म्हणजे ईश्वराचा विचार. आणि असे सगळे विचार जेव्हा एकत्र करायची वेळ येते तेव्हा माझ्या मनात एक विचार तयार झाला की ही जी काय सगुणाची लीला आहे ही सगुणाची लीला आपल्याला अत्यंत प्रसन्न चित्त तयार करण्यासाठी, आपली अंतःकरण वृत्ती तयार करण्यासाठी खूप उपयोगाची होते. आणि अशी जी प्रसन्न चित्त असलेली जी काय मूर्ती आहे, भले ती बालाजीची असेल, भले अनेक देवदेवतांची आहे, पण त्याने माझी अंतःकरण वृत्ती अत्यंत शुद्ध आणि शांत होते. आणि त्या शुद्ध आणि शांत स्थितीमध्ये मात्र मला या पंचदशीचा अभ्यास करता येतो. एवढा मी एक सुरुवातीचं वर्णन मला राहावे ना अशा पद्धतीने मी त्या सगुणाचा विचार केलेला तुमच्या समोर मांडत आहे. आता पुन्हा आपल्याला आपल्या अभ्यासाला लागलं पाहिजे आणि या चित्रदीपाच्या निमित्ताने आता आपल्याला 36 श्लोकांचा अभ्यास करायचा आहे आणि ते 36 श्लोक आपण 2 एपिसोडमध्ये 2 विभागात वाटून घेणार आहे. आणि आज 18 श्लोक आणि पुढच्या शुक्रवारी म्हणजे येत्या शुक्रवारी 18 श्लोक अशा पद्धतीने चित्रदीप प्रकरण पूर्ण होणार. हा जो 255वा श्लोक आहे तो मला असं सांगतो की पूर्वी नसलेल्या द्वैताची घटाप्रमाणे नंतर रचना होते
पण सृष्टीची रचना अचिंत्य असल्याने ती जादूप्रमाणे मिथ्या आहे. की घटाची रचना जी आहे ती माझ्यापुढे दिसते, की माती आहे, नंतर तो कुंभार आहे, त्यानंतर ते चक्र आहे, त्यानंतर त्या मातीचं पाण्याबरोबर झालेला संबंध आहे आणि चिखलाचा तो विषय आहे. आणि त्या चिखलातनं एक घट तयार होतो. तो आपल्याला दिसतो. पण मात्र या जगाची किंवा सृष्टीची रचना जी आहे, ती विचार करायची वेळ येते, तेव्हा या ईश्वराने निर्माण केलेली ही जी काय सृष्टी आहे, ती मात्र अचिंत्य आहे. जादूगार जसा आपल्याला खेळ दाखवताना ती जादू काय पद्धतीने करतो हे काही कळू देत नाही. आणि ते कळू न देता तो त्याची जादू तयार करतो आणि त्या जादूमध्ये आपल्याला लक्षात येतं, की तो नवीन-नवीन काहीतरी आपल्या पुढे पदार्थ आणतो. काही युक्तीने काही गोष्टी आपल्यासमोर तो सादर करतो. तसंच हे ईश्वराने सादर केलेलं एक जग नावाची गोष्ट आहे आणि ती अचिंत्य आहे. इथे त्या जगाची रचना तयार होताना कोणत्या पदार्थांचं मिश्रण केलं आहे, काय परमिटेशन कॉम्बिनेशननी हे पदार्थ तयार झाले, हे काही आपल्याला कळण्याची व्यवस्था नाहीये. कारण का ती रचना होत असताना माझी जीवरूपाने तिथे उपस्थिती नसतेच. हा त्यातला एक महत्वाचा विचार आपल्याला करावाच लागेल. म्हणून ही जी काय सृष्टीची रचना आहे ती जादूप्रमाणे आहे, पण ती सृष्टी निर्माण झालेली आहे हा विचार आपल्याला कळला पाहिजे. कारण ज्या अर्थी सृष्टी निर्माण झालेली आहे त्या अर्थी ती काही काळ टिकेल आणि कालांतराने तिचा नाश होईल, एवढा विचार आपल्या अभ्यासाच्या दृष्टीने खूप महत्वाचा आहे. म्हणून सृष्टी सत सतासत विलक्षण अनिर्वचनीय मिथ्या आहे. आणि अशी जर का अनिर्वचनीय मिथ्या ठरली माझ्या दृष्टीने, माझ्या अंतःकरणात सृष्टी, तर मग ती सृष्टी मला सुख आणि दुःख देण्याला असमर्थ ठरते. आणि मग मी सुखरूप झालेलो असतो आणि अशा सुखरूपतेचा विचार हा या चित्रदीपाच्या निमित्ताने फार करायचा आहे. 256वा जो श्लोक आहे ते चैतन्याचं प्रत्यक्षत्व सांगणारा आहे. चित प्रत्यक्ष आहे व त्याहून इतर पदार्थ सर्व मिथ्या आहेत असा प्रत्यक्ष अनुभव येतो. म्हणून अद्वैत अपरोक्ष नाही हे विधान कसे खोटे ठरणार नाही. ही थोडी विरुद्ध अर्थाची बाजू बोलली की आपल्यामध्ये कधी कधी कन्फ्युजन तयार होण्याची एक व्यवस्था असते. म्हणून इथे विचार करताना आपण एक विचार करूया की चित प्रत्यक्ष आहे आणि प्रत्यक्ष या शब्दाचा अर्थ ती प्रत्यक्षता ही इंद्रिय प्रत्यक्षता नाहीये. चित शब्दाचा अर्थ आत्मस्वरूप आहे आणि ते प्रत्यक्ष रूप आहे. ते एकमेव अद्वितीय असल्यामुळे ते वेगळेपणाने मला कळणार नाही हा विचार माझ्या पक्का लक्षात असला पाहिजे. आणि मग त्याहून इतर पदार्थ सगळे मिथ्या आहेत. म्हणजे एक आत्मतत्व सोडून उर्वरित जगत सगळं मिथ्या आहे म्हणजेच ते जन्माला आलेलं आहे. काही काळ टिकेल आणि कालांतराने जाईल. हा विषय सतत येणार आहे. त्याचं कारणच असं आहे की तो मिथ्यात्व निश्चय हा विचाराने जोपर्यंत माझ्या अंतःकरणात सिद्ध होत नाही तोपर्यंत खऱ्या अर्थाने मला आत्मज्ञान होण्याची व्यवस्था नाहीये. कारण ही अविद्या नावाचं जे तत्व आहे ते कारणासह निवृत्त झालं पाहिजे. विवेकाने जर का आपण एक चेतन तत्वच सत्य असून उर्वरित जगत मिथ्या आहे असा जर विचार केला तर त्या उर्वरित जगताविषयी आपल्याला त्या जगताचा विचार करताना त्याची परिच्छिन्नता लक्षात येते. परिच्छिन्न या शब्दाचा अर्थ मर्यादितता. आणि हे जग मर्यादित आहे आणि त्या आत्मस्वरूपाचा विचार केला तर आत्मस्वरूप निरपेक्ष अमर्यादित आहे. कारण मर्यादितेची भाषा जेव्हा बोलायची वेळ येते त्यावेळी त्या मर्यादतेपणे मध्ये आपल्याला काही सापेक्षता असते. आता माझं घर 550 स्क्वेअर फुटाचं आणि एखाद्याचं घर 700 स्क्वेअर फुटाचं, म्हणजे तिथे सापेक्षता आली मर्यादतेची. मग इथे काय आहे ते अमर्याद निरपेक्ष आहे. अशा पद्धतीने चित्तचा विचार जेव्हा करता येतो तेव्हा काय आहे हे चित्त तत्व हे देशकालादींनी मर्यादित नाही, देशानी मर्यादित नाही, कालानी मर्यादित नाही आणि पुन्हा देशकाल वस्तू अशा पद्धतीने ते भेद आपल्या पुढे येतात. वस्तुभेदामध्ये आपण म्हटलंय घटपटाचा विचार केलेला आहे. घटामध्ये पट नाही, पटामध्ये घट नाही. आणि इथे पट शब्दाचा अर्थ आपण वस्त्र असाही केलेला आहे. अशा पद्धतीने हे देशकाल वस्तू परिच्छेद रहित असलेलं जे तत्व आहे ते मात्र कसं आहे तर ते प्रत्यक्ष आहे, म्हणजे प्रत्यक्ष रूप आहे. आणि मग इथे न तत्र सूर्यो भाती असा त्याचा विचार मांडलेला आहे. आणि तो श्लोकाचा अर्थ असा इथे सांगतो की तेथे जणू आत्मलोकात सूर्य प्रकाशित होत नाही, चंद्र तारे प्रकाशित होत नाहीत आणि मग तिथे विजांचाही लखलखाट नसतो. मग तेथे अग्नीचा काय पाठ. तो प्रकाशमान असल्यानेच सर्वांना त्याच्याच प्रकाशात सर्व प्रकाशत्व मिळतं.
आता पुढे या श्लोकाचा शेवट करताना न तत्र सूर्यो भाती असा विचार करताना तस्य भासा सर्व मिदम विभाती असा त्याचा शेवट आहे. म्हणजे त्याच्याच प्रकाशात हे सगळं जगत प्रकाशित होतं, त्याच्याच प्रकाशात हे सर्व मिथ्या पदार्थ प्रकाशित होतात. आणि मग तो जो काय त्याचा प्रकाश आहे तो स्वयंप्रकाश आत्मा मी आहे, असे जर विचार माझ्या अंतःकरणात आले तर त्या चैतन्याचं प्रत्यक्षत्व हे वेगळेपणाने कळणारं नाही. ते सूर्याप्रमाणे किंवा चंद्राच्या प्रकाशाप्रमाणे मला ते वेगळेपणाने कळणारं नाही. पण सूर्याला आणि चंद्राला प्रकाशित करणारा जे आत्मतत्व आहे, म्हणजे आत्मप्रकाशाच्या सत्तेवरच ते सूर्य आणि चंद्र तारे प्रकाशित होतात. तिथे अग्नीचा काय पाठ. म्हणून इथे काय आहे की हे जे स्वरूपाची जी प्रत्यक्षता आहे ती 5 ज्ञानेंद्रिय आणि 6 प्रमाणांना कळणारी नसून त्या पद्धतीने आपण ते जाणायला जाऊ नये, हा विचार मुख्य आपल्याला या अभ्यासातनं करायचा आहे. पुढचा जो श्लोक आहे तो असं सांगतो, ब्रह्माच्या केवळ परोक्ष ज्ञानाने समाधान नाही. परोक्ष ज्ञान या शब्दाचा अर्थ शब्दज्ञान. मग आता त्या हा जो श्लोक आहे 257वा तो असं सांगतो की प्रश्न, मागील श्लोकात म्हटल्याप्रमाणे ज्ञान झाल्यानंतरही काही ज्ञानी असंतुष्ट कसे असतात? उत्तर, ज्ञानी म्हणवणाऱ्या चार्वाकांचा आत्मा तरी देह कसा असेल? म्हणजे इथे प्रश्न विचारलाय की ज्ञानी असंतुष्ट कसे असतात. मुख्य मुद्दा ज्ञानी असंतुष्ट असतो ही गोष्टच बोलणं चुकीची आहे. की जो आत्मस्वरूपाशी एकरूप झालेला आहे तो ज्ञानरूप झालेला आहे आणि ज्ञानरूप झालेला असतो तो तृप्त असतो, तो नित्य तृप्त असतो. स्वामी स्वरूपानंद त्यांनी पत्र लिहिलेली आहेत आणि पत्र लिहिल्यानंतर त्यांनी शेवटी खाली लिहिलेलं आहे की तुझा नित्य तृप्त, तुझा आत्मतृप्त स्वामी स्वरूपानंद. म्हणजे याचा अर्थ जो ज्ञानरूप झालेला असतो तो कायमच तृप्त असतो. पण हे अज्ञानी लोकांना कसं कळणार? मुख्य मुद्दा काय आहे की जे शब्दज्ञानात तरबेज असतात पण मात्र आत्मस्वरूपाच्या निमित्ताने ते ज्ञानरूप होण्यासाठी करणारं साधनच करत नसल्यामुळे त्यांना त्या आनंदाचा अनुभव येणार तरी कसा? किंवा या चार्वाक लोकांचा विचार करायची वेळ आली तर ते देहालाच आत्मा मानणारे आहेत. मग असे देहालाच आत्मा मानणारे जे आहेत त्यांना माझ्या श्री गुरूंनी एक शेल्क विशेषण दिलेलं आहे, त्यांना पडत मूर्ख म्हणलेलं आहे. अशा पडत मूर्खांना कोण समजावून सांगणार? कारण मूर्ख आणि पडत मूर्ख या समर्थांच्या 2 संकल्पना आहेत. मूर्ख शब्दाचा अर्थ अज्ञानी. अज्ञानी जीवाला समजावून सांगता येतं की तू देह नसून तू आत्मा आहे आणि तो ते स्वीकारूही शकतो. पण ज्याने मात्र झोपेचं सोंगच घेतलेलं आहे, झोपलेल्याला जागा करता येणं शक्य आहे, पण ज्याने झोपेचं सोंगच घेतलेलं आहे त्याला मात्र जागा करता येत नाही. देहालाच आत्मा म्हणणारे जे काय बुद्धिमान तरबेज कौशल्यपूर्ण विचार मांडणारे जे हे चार्वाक लोक आहेत ते सर्व कसे आहेत? ते पडत मूर्ख आहेत. त्यांना सांगितलेलं काही कळत नाही, मग नाही कळत तर त्याला काय करणार? मग अशा असंतुष्ट लोकांनी जर स्वतःला ज्ञानी म्हणवायला सुरुवात केली तर मग तिथे असंतुष्ट कसे असतात हे त्यांचं त्यांनाच ठाऊक. म्हणजे इथे काय आहे आपल्याला समजूनच घ्यायची गरज आहे की ज्ञानी संतुष्टच असतो आणि त्याच्या संतुष्टतेबद्दल काही शंका घेण्याचं कारणच नाही. पुढचा 258वा श्लोक आहे तो असं सांगतो, हाच विचार पुढील श्लोकात आहे, बुद्धीच्या दोषामुळे त्याला योग्य तो विचार करता येत नाही असे चार्वादिकांच्या बाबतीत जसे म्हणता येते तसेच ते अद्वैत शास्त्र शब्दाने जाणणाऱ्या असंतुष्टाच्या बाबतीत म्हणावे लागते. आता चार्वाकांची गोष्ट ठीकच आहे की ते देहाला आत्मा मानतात, पण अद्वैत तत्वज्ञानावर विश्वास ठेवून केवळ शब्दज्ञानाचा विचार केलेला असतो, पण साधनं केलेली नसतात तशी. शमदमादी साधनं, निष्काम कर्म निष्काम उपासना समर्थांचं म्हणणं आहे. आधी करावे ते कर्म, कर्म मार्गे उपासना, उपासका सापडे ज्ञान, ज्ञाने मोक्षची घडे. हा क्रमच त्यांना माहित नसतो. मग ते नुसतंच शाब्दिक ज्ञान मिळवतात. शम म्हणजे काय, दम म्हणजे काय, उपरम म्हणजे काय, फटाफट डेफिनेशन बोलतात आणि असं फटाफट डेफिनेशन बोलून ते स्वतःला ज्ञानी समजतात. मला शब्दांच्या स्तरावर कळालं, आता मी ज्ञानी झालो म्हणजे ज्ञानरूप झालो. पण वास्तवात तसं घडलेलं नसतं. कारण या शब्द ज्ञानामध्ये म्हणजे परोक्ष ज्ञान आणि अपरोक्ष ज्ञानामध्ये मध्ये एक साधनेचा टप्पा आहे. अज्ञान निवृत्तीसाठी माझ्या अंतःकरणातील नको असलेल्या कल्पना, मी देह, मी करता, मी भोगता, संघभ्रांतीचा विचार, भेदभ्रांतीचा विचार हे जर माझ्या अंतःकरणातनं गेलेले नसतील तर मला माझ्या आनंदाचा लाभ होणारच कसा? म्हणून इथे अपरोक्ष आत्मानंद होण्यासाठी म्हणजे दृढ अपरोक्षत्वाने आत्मानंद होण्यासाठी तो साधन विचार अत्यंत महत्वाचा असतो. पण जो साधन करत नाही
तर तो साधन न करणारा त्याला अद्वैताचा अनुभव येणं हे कधी शक्यच नाही. म्हणून या असंतुष्टांच्या बाबतीतही आपण शाब्दिक ज्ञान गोळा करणारे जी मंडळी असतात त्यांच्या बाबतीतही हा चार्वाकाप्रमाणे रूल हा लागू होतो. हा एवढा विचार आपल्यासाठी पुरेसा आहे. आता अपरोक्ष अनुभव या देहातही येतो हा जो विचार आहे तो 259व्या श्लोकाचा विचार आहे. ह्याच्या अंतःकरणात ठाण मांडून बसलेल्या सर्व इच्छा जेव्हा समूळ नष्ट होतात, हे श्रुतीने सांगितलेले फळ अनुभवलेला कोणी दिसत नाही असे वाटत असेल तर तसा कोणी असतो हे नक्की. लक्षात घ्या की समूळ इच्छा नष्ट होतात या शब्दाचा अर्थ बाधित होतात. नष्ट शब्दाचा अर्थ बाधित असा अर्थ आहे जेव्हा एखादी गोष्ट ठासून सांगायची वेळ येते तेव्हा संत मंडळी हा नष्ट शब्द बोलतात. पण जेव्हा आपण अभ्यास करणारी मंडळी असतो तेव्हा तो अर्थ आपण बाधित या अर्थाने घ्यायचा आहे. म्हणून इथे या मर्त्य देहातच हेची देही हेची डोळा भोगू मुक्तीचा सोहळा हे तुकाराम महाराजांचं म्हणणं आहे. म्हणजे याच जीवनामध्ये मी जीवनमुक्तीचा लाभ घेऊ शकतो, फक्त मला अज्ञानाची निवृत्ती ही कारणासह झाली पाहिजे. आणि ही जोपर्यंत कारणासह म्हणजे आत्मस्वरूपाचं अज्ञान बाजूला होत नाही तोपर्यंत ही निवृत्ती शक्य नसते. म्हणून इच्छांचा जेव्हा विचार करायची वेळ येते तेव्हा एक इच्छांचा विचार सामान्य इच्छा आणि विशेष इच्छा अशा पद्धतीने करावा लागतो की हा जो जीवनमुक्त जो असतो त्याची सामान्य इच्छा राहणं सहज शक्य आहे. कारण त्याचं शरीर राखण्यासाठी सामान्य इच्छेची आवश्यकताच आहे. पण त्याच्या अंतःकरणातील विशेष इच्छा निघून गेलेली असते आणि विशेष इच्छेचा संबंध हा अहंकाराशी असतो. आणि त्या अहंकारातनं मी देह, मी करता, मी भोगता असे एक आपल्या पुढे भ्रमात्मक विचार आपल्या अंतःकरणात पुढे येतात. पण त्यातून त्याची सुटका झालेली असल्यामुळे त्या जीवनमुक्ताच्या बाबतीत मात्र हा जीवनमुक्त असा कोणी असतो हे नक्कीच त्याचं कारणच आहे. संतांनी तसा अनुभव घेतलेला आहे. संतांनी तसा अनुभव घेऊन पुन्हा तुकाराम महाराजांचाच विचार करायची वेळ आली तर ते म्हणतात आनंदाचे डोही आनंद तरंग, आनंदची अंग आनंदाचे. मी आनंदमय झालेलो आहे. म्हणजे आनंद रूप झालेलो आहे. या जगात आनंदाशिवाय दुसरं काहीच नाही असे सांगणारे संत आहे. आणि अशा पद्धतीने जर संत मला आनंद रूपतेचा अनुभव सांगत असतील तर अशी मंडळी आहेत. याच देहामध्ये देहबुद्धी गेलेली मंडळी आहेत हा विचार आपल्याला लक्षात घ्यावा लागतो. म्हणजे याचा अर्थ विशेषत्वाने असलेली देहबुद्धी निघून जाते पण सामान्य रूपाने देह रक्षणार्थ जी काय देहबुद्धीची गरज असते तेवढी उरते. पण त्या देहबुद्धीचा त्यांना सुख किंवा दुःख होण्यामध्ये त्याचं परिवर्तन होत नाही हा विचार आपल्याला कळून घ्यावा लागेल. 260वा जो श्लोक आहे असे आणखी एक श्रुती वचन आहे. जेव्हा सर्व हृदय ग्रंथी तुटतात या पूरक वाक्याने इच्छांचे गाठीच्या दृष्टांताने वर्णन केले आहे. म्हणून इथे हृदय ग्रंथी तुटतात. हृदय शब्दाचा अर्थ अंतःकरण किंवा हृदय शब्दाचा अर्थ मनबुद्धी चित्त अहंकार असाही एक विचार करता येतो. म्हणून इथे जेव्हा सर्व हृदय ग्रंथी तुटतात म्हणजे या भ्रांतीपासून आपण बाजूला होतो. करता भोगता भ्रांती, जगत सत्यत्व, देह सत्यत्व, भेद भ्रांती, संघ भ्रांती हे विचार मी मांडतो सतत. कारण या भ्रांतीतनं सुटका, या 12 प्रकारच्या भेदातनं सुटका याचाच अर्थ हृदय ग्रंथी तुटणं आहे. या गाठी सुटल्या पाहिजे. जोपर्यंत या गाठी आहेत तोपर्यंत आपली अंतःकरण वृत्ती ही सुखी किंवा दुःखी होणारच आहे. मग या गाठींचा संबंध कशाशी आहे तर तो संबंध अहंकाराशी आहे. ही जी काय गाठ जेव्हा असते या हृदय ग्रंथीची गाठ माझ्या अंतःकरणात जेव्हा पक्की बसलेली असते तेव्हा लक्षात घ्यावं की मी मला करता समजतो, मी मला भोगता समजतो. वास्तवात मी करता आहे काय हा विचार करावा लागतो. वास्तवात मी अकर्ता आहे. आत्मरूपाने मी अकर्ता असून जीवरूपाने मी करता आहे. पण जीवरूपाने करता असलेला मी हा वाच्यार्थाने असलेला अर्थ आहे. मग जीवरूपाने असलेल्या कर्त्याने कर्म करीत जावी. पण ती कर्म करून सुद्धा ती ईश्वरार्पण बुद्धीने केली तर मी अकर्ता राहण्याची व्यवस्था तयार होते. त्याने अहंकाराची निवृत्ती होते. म्हणून इथे काय आहे अहंकार आणि आत्मा यांचं जे काय एकत्रीकरण आहे म्हणजे अहंकाराने देहाचे धर्म मी आत्मस्वरूपावर घालणं हा जो विचार आहे हा विचार माझ्या अंतःकरणातनं दूर केला पाहिजे. यालाच म्हणतात हृदयग्रंथी तोडणं. चित्त आणि अचित, चित्त म्हणजे आत्मस्वरूप आणि अचित म्हणजे देह. या देहाचे धर्म मी जेव्हा आत्मस्वरूपावर घालतो तेव्हा लक्षात घ्या मी अचिताचे धर्म आत्मस्वरूपावर घातलेले असतात आणि त्यामुळे मी बंधनात सापडतो. वास्तवात मी बंधन रहित असलेला आत्मरूप मी या बंधनात सापडतो आणि मी देह मी करता म्हणतो आणि पुन्हा मग असंख्य जन्मांचे भोग मी भोगतो.
मग जेव्हा हे तादात्म्य नष्ट होतं, म्हणजे पुन्हा बाधित होतं, तेव्हाच मात्र लक्षात ठेवा आपल्याला खऱ्या आनंदाचा लाभ होतो. नष्ट शब्दाचा अर्थ बाधित. कारण का नष्ट झालं तर तो जो जीवनमुक्त झालेला आहे तो सैरभैर वागू शकतो. पण इथे बाधित होतं या शब्दाचा अर्थ ते थोडं शिल्लक राहतं जणू काही. पण ते थोडं शिल्लक राहिलं तरी सुद्धा त्याच्या अंतःकरणात ते सुख-दुःख निर्माण करू शकत नाही. त्यालाच आपण म्हणतो की 98% अद्वैत आणि 2% बाधितानुवृत्तीने केलेला व्यवहार. अशा पद्धतीने व्यवहार त्याच्या अंतःकरणातनं घडतो. म्हणून मनाचा धर्म, मन बाधित झाल्यामुळे त्याच्या अंतःकरणात मनाचा धर्म जो आहे संकल्प विकल्प करणं, हा त्याच्या अंतःकरणातनं विशेषत्वाने तो असलेला मनाचा धर्म निघून जातो. सामान्य रूपाने तो संकल्प विकल्प करतो, पण वास्तवात तो संकल्प विकल्प रहितच असतो. अशा पद्धतीने आपल्याला लक्षात ठेवायचं. म्हणून इथे नाश शब्दाचा अर्थ बाद घ्यायचा आहे हे पक्क कळलं पाहिजे. आता काम व ग्रंथी यांचा संबंध हा 261व्या श्लोकाचा विचार आहे. तो असं सांगतो, विवेक नसल्याने अहंकार व आत्मा एकच आहेत असे समजून हे मला हवे, असे मला असावे, अशा ज्या इच्छा होतात त्या इच्छांना काम असे म्हणतात. मुख्य विचार काय आहे की ज्या माझ्या अंतःकरणात ज्या विशेष रूपाने इच्छा तयार होतात, त्या इच्छा तयार होण्याचं काम हा अहंकार करत असतो. आणि मग वास्तवात आत्मा सुखरूप आहे, तो आत्मा मी आहे. मग माझ्या ठिकाणी इच्छा कुठे आहे? कारण आत्मस्वरूपाच्या ठिकाणी शरीर नाही. मग जिथे शरीर नाही तिथे इच्छाही नाही. पण वाच्यार्थाने असलेला जीव जो आहे जीवरूप मी, त्याच्या ठिकाणी इच्छा असणं शक्य आहे. पण त्या इच्छा विचार करताना त्या इच्छा कशा असाव्यात? त्या इच्छा देवाच्या प्राप्तीच्या असाव्यात. देव शोधावया गेलो, देवाची होऊन गेलो, तो देवरूप होण्याच्या इच्छा असाव्यात. पण जेव्हा त्या या जगातील काही पदार्थांना मला हवे, ती सत्ता हवे, संपत्ती हवे, यश हवे, कीर्ती हवे, प्रतिष्ठा हवे, जेव्हा माझी अंतःकरण वृत्ती त्या विषयांमध्ये शिरते, त्या विषयांच्या प्राप्तीसाठी माझी अंतःकरण वृत्ती धडपड करते अहंकारातनं, आणि ते विषय प्राप्त झाले तर मग माझा अहंकार धुमसतच राहतो. बघा मी कसं केलं. या अभ्यासामध्ये सुद्धा हा विचार खूप महत्वाचा आहे. बघा मी कसा अभ्यास करतो. अरे तू दुसऱ्यांना कशाला तुझा अभ्यास दाखवतो? तुझ्यापुरता अभ्यास झालेला असेल तर चांगली गोष्ट आहे. आणि जेव्हा मी बघा असं म्हणतो तेव्हा नक्की मी हे बोलणं माझ्या अहंकारातनं केलेलं असतं. आणि जिथे अहंकारातनं बोलणी होतात, माझ्यासारखा अभ्यास नाही, तेव्हा नक्की समजायला हरकत नाही की हे अभ्यासात काही खरं नाहीच याच्या अभ्यासाचं. जो खरा अभ्यासार्थी असतो तो अभ्यास करतो, पण तो स्वतःला झाकूनच ठेवतो. असं ते काय सगळं अभ्यासाचं लक्षण आहे. म्हणून हा जो जीव आहे, जेव्हा त्याच्या अंतःकरणात इच्छा वगैरे असतात तेव्हा तो सुखासाठी तो विषयांकडे धावतो. पण जेव्हा तो आत्मस्वरूपाचा विचार करून संपन्न झालेला असतो तेव्हा त्याची अंतःकरण वृत्ती ही विषयांमध्ये सुख घ्यायला धावत नाही. कारण पूर्वी साधकावस्थेत असलेला जो विचार आहे तो त्याला सहज आनंदाकडे घेऊन जायला मदत करतो. म्हणून इथे काय आहे, श्री गुरूंनी माझ्या इथं लिहिलेलं आहे, आता कोठे धावे मन, तुझे चरण देखली या. आता चरण शब्दाचा अर्थ उपलक्षण आहे. चरण शब्दाचा अर्थ सगुण असा अर्थ घेतला तर तुझ्या सगुणाचं दर्शन मला झालं. आणि सगुण आणि निर्गुण एकरूपच असल्यामुळे आता तुझ्या दर्शनातनं मला इतका आनंद मिळालेला आहे की मला आता हा निरपेक्ष आनंद मिळालेला जो आनंद आहे, असा आनंद दुसऱ्या कुठल्याही पदार्थांमध्ये माझी अंतःकरण वृत्ती मला घालून मला मिळणार नाही. म्हणजे असं निरपेक्ष आनंदाचं स्वरूप की ज्याला आपण पदार्थ निरपेक्ष सुख असं जे मला कळलेलं आहे ते तुझ्या आत्मस्वरूपाला मी जाणलेलं आहे. तुझ्या स्वरूपाला पांडुरंगा मी जाणलेलं आहे. आता तुझं चरण मला कळलेलं आहे की ते चरण म्हणजे आत्मस्वरूपाची एकता आहे. आता माझं कुठे मन धावे. तोच विचार मी बालाजी मंदिरात जाऊन तो केला आणि तोच विचार इथे मला सांगायचा आहे की सगुण आणि निर्गुण हा विचार वेगळेपणाने करूच नका. जे काय आहे ते सगळं स्वरूपाचाच विषय आहे, ते स्वरूपाकारच आहे. इथून पुढे जेवढं काही माझ्या समोर जे जे काय येतं ते सगळं स्वरूपाकार आहे. फक्त व्यवहार करताना त्याला आपण त्या व्यवहारामध्ये त्याला नावं दिलेली आहेत. आता घट सुद्धा हा जड अचेतन आहे, पण तो सुद्धा स्वरूपाच्या स्तरावर आहे. घट उपहित चैतन्य अशी भाषा बोललीच जाते. माती सुद्धा त्याच्या सत्तेतली, माती सुद्धा त्याच्या अधिष्ठानावर तयार होते, हाही विचार आहे. म्हणजे सगळं काही त्याचं आहे. मग या जगात माझं काय आहे? माझं काहीच नाही, कारण तो मीच आहे ना. आता तो मीच जर असेल तर या जगातली प्रत्येक वस्तू ही त्याचीच आहे.
व्यावहारिक सत्तेत घर माझं आहे. मग व्यावहारिक सत्तेत त्याचा व्यवहार सगळा करावा, पण पारमार्थिक सत्तेत हे सगळं त्याचं आहे, असा जर विचार माझ्या अंतःकरणात असेल, तर सुखासाठी मला कुठेही गावभर भटकावं लागत नाही. त्यालाच श्री ज्ञानदेव म्हणतात, ठाईचं वैसन करा एकचित्त, आवडीने अनंत आळवावा. अशा पद्धतीने मी माझी अंतःकरण वृत्ती सहज शांत करू शकतो. म्हणून इथे अभ्यासाशिवाय तगण्याची नाही, हा विचार आपल्याला पक्का लक्षात ठेवला पाहिजे. 262वा श्लोक अध्यासासह व अध्यासा वाचून काम हा सांगणारा आहे. चिदात्म्याचे अहंकाराशी ऐक्य न करता अहंकार वेगळा आहे असे जाणणाऱ्याने कोट्यावधी वस्तूंची इच्छा केली तरी त्याचा ग्रंथीभेद झालेला असल्याने त्याला त्या इच्छांची बाधा होत नाही. आता इथे चिदात्मा म्हणजे आत्मस्वरूप आणि अहंकार हे दोन वेगळे केलेले. अहंकार पृथ्वी तत्वाचा आहे आणि आत्मा चेतन आहे. मग आता आत्मा चेतन आहे हे ज्याला कळलेलं आहे, त्यांच्या अंतःकरणामध्ये काही इच्छा निर्माण झाल्या असं म्हणूया. आता निर्माण झाल्या तरी सुद्धा त्याच्या अंतःकरणात काही फरक पडत नाही. म्हणजे याचा अर्थ त्याचं अंतःकरण सुखी किंवा दुःखी हे लाटेच्या स्वरूपात होत नाही. हा विचार आपल्याला कळून घ्यायचा आहे, कारण त्यांनी नक्की जाणलेलं असतं. एक जाणलं असता आणखीन काही जाणण्याची आवश्यकता नाही. एक सुख उपभोगाला मिळालेलं असताना, एक सुख प्राप्त झालं असताना आणखीन सुखासाठी मला दुसरीकडे कुठे जाण्याची आवश्यकता नाही. म्हणून इच्छांच्या मागे धावणारी जी सत्यत्व बुद्धी आहे की ती सामान्य रूपाने माझ्या अंतःकरणात असते, ती मात्र जीवनमुक्ताच्या अंतःकरणात नसते. म्हणून इथे तृप्तिदीपाचा विचार इथे मांडलेला आहे की त्याचा ग्रंथीभेद झालेला असतो आणि ग्रंथीभेद झाल्यामुळे तो देहाचे धर्म देहाच्या ठिकाणी ठेवतो आणि आत्मा आत्मयाचे ठाई ठेवतो. आणि त्यामुळे तो आत्मा असंग आहे आणि ते मी आहे असा विचार केल्यामुळे मी असंग आहे, असंगोयम पुरुषाः त्या श्रुतीचाही विचार त्याने केलेला असतो. आणि मग देहाचे धर्म देहाबरोबर ठेवून तो त्याचे विचार त्या देहाच्या प्रमाणे करतो. पण त्या कुठल्याही वृत्तीमध्ये देहबुद्धीच्या वृत्तीमध्ये तो अडकत नाही, कारण देहबुद्धी ही त्याने बाजूला केलेली असते आणि तो सहजच नित्य तृप्त असतो. तो पुढच्या प्रकरणाचा विचार आहे की अशा तृप्ताचं जीवन कसं असतं आणि असा तृप्त मला कसा कळतो. अशी एक भूमिका त्या तृप्तिदीपाच्या निमित्ताने आपल्यासमोर मांडलेली आहे. ती आपल्याला त्यावेळी तिथे जाऊन कळून घेता येईल. पुढे 263वा श्लोक म्हणतो, अभ्यासा वाचून काम असू शकतो. ज्याप्रमाणे तत्व परोक्षत्वाने जाणूनही पाप अधिक असल्याने असंतोष राहतो, त्याप्रमाणे ग्रंथीभेद झाल्यावरही प्रारब्ध दोषाने इच्छा होणे शक्य आहे. आता तत्व परोक्षत्वाने जाणूनही पाप अधिक असल्याने असंतोष राहतो. आता परोक्ष ज्ञान झालं, परोक्षत्वाने जाणलं किंवा आपण म्हणूया अपरोक्षत्वाने जाणलं, तरी सुद्धा लक्षात घ्या आवरण दोष गेलेला असतो, पण विक्षेप दोष कार्यरूपाने शिल्लकच असतो. म्हणजे आवरण दोष या शब्दाचा अर्थ आत्मस्वरूपाचे अज्ञान ते गेलं, पण विक्षेप दोष म्हणजे पुन्हा आपण शरीर हा विक्षेप आहे. आता शरीर हे विक्षेप दोषाच्या निमित्ताने कार्यरूपाने ते राहतं. जीवनमुक्त झाल्यानंतर शरीर काही लगेच मरत नाही. त्याचं प्रारब्ध असेपर्यंत ते शरीर राहतं आणि ते शरीर राहून त्या शरीरासाठी काही ज्या गोष्टी करायच्या असतात त्या त्याच्या हातनं घडतात. म्हणून इथे काय आहे, ते कोणतंही तत्वज्ञान केवळ ऐकून भागत नाही, त्याचा परिपूर्ण विचार करावा लागतो. त्यासाठी तसं तसं साधन करावं लागतं. देहबुद्धी घालवण्यासाठी साधन करावं लागतं. आणि मग अपरोक्ष ज्ञान झाल्यावरही त्याचं जे शरीराचं प्रारब्ध आहे ते संपेपर्यंत त्याचं शरीर राहतं आणि ते राहणारं शरीर त्यासाठी लागणारं जे काय देहरक्षणासाठी लागणाऱ्या सर्व क्रिया आहे त्या त्याच्या हातून घडतात. पण त्या घडताना एक मात्र गोष्ट लक्षात ठेवावी लागते की ज्याला आत्मज्ञान झालेलं आहे तो तृप्त असतो आणि ज्याला आत्मज्ञान झालेलं नाही तो मात्र अतृप्त असतो. आणि अशी तृप्ती आणि अतृप्ती हे दोन भेद आपल्या पुढे दिसतात. म्हणून अध्यासा वाचून काम असू शकतो हा जो विचार आहे तो आपल्याला कळला पाहिजे. कारण काय आहे की या शरीराबरोबर त्या असंग आत्मस्वरूपाचं त्याला ज्ञान झालेलं असतं. त्याला आपण एक म्हणूया कुडी संगे आत्मा जणू रंगला, अशी एक संतांची भूमिका आहे. कुडी शब्दाचा अर्थ शरीर. शरीरामध्ये राहून तो आत्मा जणू काही रंगलेला आहे. पण आपल्याला लक्षात येतं की जो जीवनमुक्त झालेला असतो त्याने कुडी आणि पुन्हा आत्मा या दोघांना वेगळं केलेलं असतं. हे जर का वेगळं केलेलं असेल तर मग काय आहे, मुक्ताचा व्यवहार जो आहे तो मिथ्या समजून झालेला असतो किंवा आपण असं म्हणूया तो सर्व ब्रह्मवादात झालेला असतो.
पण मिथ्या जगत ज्याला माहित नाही, हे जगत मिथ्या आहे असं माहित नाही, त्या सत्यत्व असलेल्या बुद्धीच्या माणसाला मात्र ते सगळे व्यवहार अतृप्तीत होतात. आणि अतृप्ती आणि तृप्ती हे दोन भेद मात्र ज्ञानी आणि पुन्हा बद्ध माणसाच्या बाबतीत आपल्या पुढे प्रकर्षाने दिसतात. 264वा श्लोक आहे. यासाठी दोन दृष्टांत दिलेले आहेत. इतरांच्या शरीराला कितीही रोग झाले तरी सुद्धा शरीरे पाहणाऱ्याच्या अहंकाराच्या साक्षीला काही त्रास होत नाही. पशु पक्षी झाडे इत्यादींच्या उत्पत्ती व नाशाचा पाहणाऱ्यावर काही परिणाम होत नाही. आता तुम्ही इथं म्हणाल एखाद्या वेळी की इतरांच्या शरीराला किती रोग झाले तरी तो जो ही शरीरे पाहतो म्हणजे अहंकार रूपाने पाहतो, त्या अहंकाराचं जे अधिष्ठान आहे त्या साक्षीचा आणि या शरीरांचा आणि त्या अहंकाराचा काही संबंध नसतो. साक्षी त्याच्यापासून वेगळाच राहतो. त्रास जो काय होतो तो वाच्यार्थाने असलेल्या जीवाला होतो, पण साक्षीला होत नाही. साक्षी एकमेव अद्वितीय असल्यामुळे पुन्हा तेच त्याच्या ठिकाणी शरीर नाही. अशा पद्धतीने ते शरीर नसल्यामुळे त्याला कुठलाही शरीर रूपाने होणारा त्रास होण्याची व्यवस्थाच नाही. तुम्ही कदाचित एक आरोप असा कराल की परदुःख शीतळ असतं आणि परदुःख शीतळ असल्यामुळे आपल्याला दुसऱ्यांच्या दुःखांची तीव्रता आपल्याला कळत नाही. पण जेव्हा मी साक्षी रूप होतो त्यावेळी तो साक्षी असंग निर्विकार आहे हेही कळून जातं. आणि असा निर्विकार मी झालेलो मी हे मला कळल्यामुळे मी देहापासून साक्षी रूपतेला म्हणजे साक्षीत्व करता करता साक्षीरूप झाल्यामुळे मी देहापासून साक्षी तत्वाला म्हणजे आत्मस्वरूपाला वेगळं करतो. आणि असं वेगळं केल्यामुळे माझ्या स्वदेहाविषयी असलेलं मिथ्यात्व निश्चय हा सहज अंतःकरणात बांधतो आणि त्यामुळे जशी ही दुसऱ्यांची शरीर मिथ्या आहेत हा निर्णय होतो. त्याला आपण म्हणूया जगत सत्यत्व भ्रांतीचा विचार. आणि मग पुन्हा आपल्याबरोबर जेव्हा विचार करायची वेळ येते तो स्वदेहाच्या विषयी असलेला मिथ्यात्व निश्चय हा सहज होतो. आणि सहज झाल्यामुळे माझा देह आणि साक्षी असंग साक्षी हे दोन वेगळे विचार आहेत हे अंतःकरणात पक्के कळल्यामुळे आपण त्या चिदाचित ग्रंथीचा भेद केल्यामुळे आपल्याला त्या आनंदाला म्हणजे आनंद स्वरूपाला जाण्या वाचून कोणी रोखू शकत नाही. म्हणजे मी आनंद रूप होतो. म्हणून इथे हा विचार जो आहे तो दृष्टांताचा विचार करायचा आहे. जरी परदुःख शीतळ असलं तरी सुद्धा आपल्याला आपल्या स्वदेहाचं दुःख जर घालवायचं असेल किंवा त्याचं साक्षीत्व करायचं असेल म्हणजे त्याच्या साक्षीत्वाला सहजता आणायची असेल तर आपल्याला साधन करावं लागतं. आणि ते साधन असं सांगतं की अरे बाबा उदय तुझं डोकं दुखत आहे पण तू एक गोळी घे आणि नामस्मरणात झोप, 2 तासांनी डोकं थांबेल. म्हणजे याचा अर्थ काय आहे, जेव्हा मी ते डोकं दुखत असताना घरच्यांना सगळ्यांना जवळ बोलवतो त्यानंतर सगळ्यांकडनं कष्ट करायला लावतो तेव्हा ती देहबुद्धी गेलेली नाही हे निश्चित आहे. कारण त्याच्यामध्ये असंतुष्टता आहे. नंतर थोडीशी एक भावना अशी आहे की काही माझ्या डोक्यात रोग झालेला तर नाही. अशा पद्धतीने मी असंतुष्ट असतो. पण ज्याचं मात्र साक्षीत्व सहज घडलेलं आहे म्हणजे साक्षीरूप झालेला आहे त्याच्या ठिकाणी मात्र या गोष्टी नसतात. म्हणून ज्ञानरूपता ही आपल्या दृष्टीने खूप महत्वाची आहे. ज्ञानापूर्वीही साक्षीला कामादी नसतात हा विचार 265वा श्लोक सांगतो. ग्रंथीचा भेद होण्याआधीही साक्षी निर्विकारच आहे असे म्हणावयाचे असेल तर ते विसरू नये. हा निश्चय हाच ग्रंथीभेद आहे व त्यामुळेच कृतकृत्यता आहे. कारण शेवटी काय आहे की तो साक्षी पहिल्यापासूनच असंग आहे, तो निर्विकारच आहे. पण काय झालं जणू काही मी शरीराचे धर्म त्या साक्षीवर घातले आणि मग मी काय म्हणायला लागलो की मी करता झालो, मी मरणारा, मी असा, मी तसा, मी म्हातारा झालो, आता माझं काही खरं नाही. पण हे सगळं जे काय म्हणणं चाललेलं आहे ते काय आहे, ते निर्विकार साक्षीवर केलेला आरोप आहे. पण वास्तवात तो निर्विकार साक्षी हे आरोप करण्यापूर्वीही त्या आरोपातनं मुक्त आहे. त्याच्यावर कुठलाही आरोप हा करण्यात खरं पाहायला गेलं तर अर्थ नाही. साधन करण्यापुरता त्याच्यावर आरोप केला तर चालेल की ते माझ्या शरीराचं अधिष्ठान आहे. मग त्या अधिष्ठानाचा विचार आपल्याला अधिक करायचा आहे आणि ते जर अधिष्ठान मला कळालं तर मी माझ्या आनंदाशी एकरूप होण्याची व्यवस्था मला करता येते. म्हणून इथे काय आहे की साधकाचा ग्रंथीभेद होण्याच्या आधीपासूनच तो निर्विकार आहे आणि तो निर्विकार आहे आणि तो मी आहे असं म्हणायला विसरूच नाही. कारण त्यामुळे माझी गती साधनेच्या निमित्ताने त्या निर्विकारतेकडे निघून जाते आणि मग ग्रंथीभेद होतो आणि मग मी कृतकृत्य होतो.
की कसा कृतकृत्य होतो, तर आत्मस्वरूपाच्या ऐक्यतेतच कृतकृत्यता आहे. अदरवाईज बाकीच्या ज्या सगळ्या कृतकृत्यता आहेत त्या सगळ्या तात्पुरत्या आहेत. काही काळ टिकतील आणि कालांतराने त्या कृतकृत्यता निघून जातील. पण एक जाणलं असता सर्व काही जाणलं जातं. ही जी कृतकृत्यता आहे ती आत्मस्वरूपाच्या ऐक्यतेतनं आलेली. 266वा श्लोक जो आहे, आत्म्याच्या असंगतेचे ज्ञान नसणे म्हणजे ग्रंथी. आता ग्रंथी शब्दाचा अर्थ संशय असा सुद्धा आहे आणि गाठ असा सुद्धा आहे. मूढाला असे कळत नाही असे म्हटल्यास तोच ग्रंथी आहे, दुसरा कोणी नाही. मूढ व बुद्धिमान यांच्यात ग्रंथी असणे व तो तुटलेला असणे एवढाच फरक आहे. ग्रंथी शब्द पुल्लिंगी आहे. ठीक आहे. आपल्याला विचार काय करायचा आहे, की मूढाचा विचार करायचा आहे. एक मूढ जो आहे, मूढ शब्दाचा अर्थ अज्ञानी. आता अज्ञानी जो आहे ते इच्छादी धर्म कोणाचे आहेत हे त्याला माहीतच नसतं. इच्छादी धर्म जे आहेत ते जीवाचे आहेत, पण ते जीवाचे आहेत हे ज्ञान मात्र त्या बुद्धिमान माणसाला असतं. आता बुद्धिमान या शब्दाचा अर्थ अभ्यास केले. ज्याने अभ्यास करून मी आत्मा आहे असा अनुभव घेतलेला आहे तो बुद्धिमान. मग ज्याला हे बुद्धी नाही, जे ज्याच्याकडे ही आत्मज्ञान करून घेण्यासाठी संत जी सांगतात की बुद्धी नसेल, तर तो अज्ञानी ठरतो. आणि मग अज्ञानी ठरल्यामुळे तो ते धर्म जे आहे, जागृतादी धर्म, पुन्हा या 3 अवस्था सगळ्या ज्या काय 3-3 रूपांनी जे सांगितल्या गेलेल्या आहेत, त्या सगळ्या अवस्थांचा तो भडीमार त्या आत्मस्वरूपावर करतो. वास्तवात आत्मा असंग आहे. पण असं असताना तो मूढ करतो आणि तो बद्धच राहतो. पण मात्र जो अभ्यास करतो, जो मी कोण आहे म्हणजे ग्रंथीभेद करण्याचा प्रयत्न करतो आणि ती गाठ सोडवण्याचा प्रयत्न करतो, म्हणजे मुख्य या गाठी सगळ्या नीरगाठी आहेत. या जर पक्क्या गाठी असत्या तर कधी सुटल्याच नसत्या. त्या नीरगाठी असल्यामुळे आपल्याला त्या सोडवता येतात. मी म्हणजे देह आहे काय, तर आपण विचार करावा. देह मी जर असेल तर मग काय आहे, माझं अस्तित्व सतत टिकावं देहाच्या निमित्ताने, हे जे काय मला वाटतं हे कायम सत्य ठरलं पाहिजे, पण ते ठरत नाही. आणि सत्यत्वाची व्याख्या तर जे कायम आहे 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 असं आहे. मग याचा अर्थ देह सत्य नाही, तो मिथ्या आहे. पण ते मिथ्यत्व निश्चय, तो मिथ्यत्वाचा विचार जर माझ्या अंतःकरणात तयार झाला तर अज्ञानाची निवृत्ती होते आणि मला माझ्या ज्ञानाची प्राप्ती होते. म्हणून बुद्धिमान माणसाला हे समजलेलं असतं आणि जो मूढ असतो तो मात्र त्या ज्ञानरूपतेपासून दूरच असतो. म्हणून इथे बुद्धिमान जो आहे तो अभ्यास करणारा असतो, हा त्यातला भाग आहे, तो प्रयत्न करणारा असतो. आता 267वा श्लोक असं सांगतो, त्याचा विचार जसा आहे की ज्ञानी व अज्ञानी ह्यात फरक काय आहे. ज्ञानी व अज्ञानी ह्यात हा एकच फरक आहे. आता काय फरक आहे, देह इंद्रिय मन व बुद्धी यांचे व्यापार होत असताना किंवा नसताना दोघे अगदी सारख्याच स्वरूपाचे असतात. ज्ञानात मात्र फरक असतो. दोघही व्यापार तेच करतात. ज्ञानदेवांनी एक उदाहरण दिलंय की एक पंगत बसलेली आहे, तिथे ज्ञानीही जेवत असतो, भोजन करत असतो आणि पुन्हा हा अज्ञानीही भोजन करत असतो. पण दोघांच्या ज्ञानात मात्र फरक असतो. हे आपल्याला लक्षात घ्या की जो ज्ञानरूप झालेला आहे त्याच्या अंतःकरणामध्ये त्याला सगळं माहीत असतं की हे जगत हे सत्य नसून, या जगतातील पदार्थ सत्य नसून ते मिथ्या आहे. आणि मिथ्या असल्यामुळे त्याच्याविषयी असलेली जी आसक्ती आहे ती ज्ञानी माणसाच्या बाबतीत अजिबात बाजूला पडलेली असते. पण तोच मात्र मूढ नावाचा जो असतो, तो अज्ञानी जो जीव असतो, तो देहाला आणि त्या जगताला सत्यत्व देतो आणि त्या निमित्ताने सुखी दुःखी होतो. पण ज्ञानरूप व्यक्ती कुटस्थ रूप असंग मी आत्मा आहे अशा ज्ञानात ती जीवन जगत असते. म्हणून दोघात फरक एवढाच असतो की एकाला मी कोण आहे हे नक्की कळलेलं असतं. मी कोण ऐसा आहे तर धरू पाहता देहातीत. मी कोण आहे तर देहातीत आत्मा असंग वस्तू मी आहे हे त्याला कळलेलं असतं. पण मूढ मात्र जो असतो म्हणजे अज्ञानी जो असतो तो मात्र त्या देहाला म्हणजे शरीरालाच मात्र सत्यत्व देत असतो आणि त्या निमित्ताने तो गटांगळ्या सुखदुःखातल्या खात असतो. हा मुख्य विचार त्याच्यात आहे. आता उदाहरणार्थ विचार हा 268व्या श्लोकाचा विचार आहे. उनाड व श्रोत्रिय यांच्यात वेदाभ्यास न करणे व करणे एवढाच फरक आहे. एरवी त्यांचे खाणेपिणे सारखेच असते, तसेच येथे समजावे. इथे वर्णाप्रमाणे विचार मांडलाय की आता मुंजीला योग्य झाला. आता मुंजीला योग्य झाला मग काय आहे, ज्याची मुंज झालेली नाही तो व्रात्य ठरतो, ज्याची मुंज झालेली आहे तो मात्र योग्य आहे. तो त्या ज्ञान गोळा करण्याला ब्रह्मचर्याश्रमाला तो योग्य झालेला आहे अशी भूमिका आहे. पण त्यांच्यामध्ये फरक काय आहे,
एक म्हणजे झालेली आहे आणि एक नाही झालेली. मुख्य अभ्यास करण्याचा विचार आहे. उदाहरणावरनं आपण एवढंच समजून घ्यायचं आहे, की दोघांचे दैनंदिन व्यवहार सारखेच आहेत. म्हणजे झालेल्याचेही सारखेच आहेत आणि न झालेल्याचेही सारखेच आहेत. पण एक अधिकाराला योग्य आहे आणि एक अनधिकारी आहे. हे दोन फरक मात्र त्यातले पक्के असतात. परिअंतरी ज्ञान जागे निरंतर हे ज्ञानी झालेल्या माणसाचं लक्षण. पण जो अज्ञानी असतो त्याच्या बाबतीत मात्र तो देहबुद्धीच्या ज्ञानात असतो. म्हणजे हे जे काय फरक आहे ते ज्ञानात आहे. की एकाला नक्की कळलेलं असतं जो जीवनमुक्त झालेला असतो, की मी कोण आहे. मी कोण ऐसा आहे तर धरू पाहता देहातीत. म्हणजे मी देहातीत असलेला आत्मा आहे हे ज्ञानरूप माणसाला कळलेलं असतं. पण तेच मात्र या अज्ञानी जीवाच्या बाबतीत विचार करायची वेळ आली तर तो देहालाच आत्मा म्हणणारा असतो. मग चार्वाकात आणि त्याच्यात फरक काय उरला? हे सगळे विचार आपल्याला पक्के करावे लागतील. म्हणून इथे काय आहे, म्हणून ज्ञानी माणूस जो असतो तो असंग असतो आणि त्या असंगतेत आपल्याला असंगतेचा विचार आपल्याला सतत करायचा आहे. म्हणून मला प्रत्येक ठिकाणी संग सोडायचा आहे आणि संग सोडायचा असेल तर मला वैराग्य डेव्हलप करावं लागतं. आणि जोपर्यंत मला वैराग्य डेव्हलप करता येत नाही तोपर्यंत मला या शरीराचा, माझ्या मनाचा, माझ्या बुद्धीचा संग मला सोडता येत नाही. हा त्यातला भाग आहे. पुढे हा 269वा श्लोक आहे. ज्ञानाचा ग्रंथीभेद झालेला असतो. जे भाव उत्पन्न झाले आहेत त्यांचा द्वेष करीत नाही व जे निवृत्त झाले आहेत त्यांची इच्छा धरीत नाही. उदासीनाप्रमाणे असतो. हेच ग्रंथीभेदाचे उदाहरण आहे. मग आता तो ज्ञानी कसा दिसतो? तर तो उदासीन दिसतो. आता उदासीन शब्दाचा अर्थ असा आहे की ज्याने प्रापंचिक जीवनातील आशा आकांक्षांची जाणीवपूर्वक हकालपट्टी केलेला आहे असा जो. आता हा असा उदासीन आहे. आणि असा जो उदासीन आहे त्याच्या अंतःकरणामध्ये द्वेष आणि पुन्हा मोह मत्सर हे त्याच्या अंतःकरणात नसतात. ते त्याचं निवृत्त झालेले असतात. आणि असे निवृत्त झालेले असल्यामुळे तो ज्यावेळी अंतःकरण वृत्ती अत्यंत शांतपणाने जेव्हा तो या सर्व देहातील जगतातील व्यवहार करतो तेव्हा त्या अंतःकरण वृत्तीला कुठेही विशेष भाव अंतःकरणात तयार होतो. आणि त्यालाच आपण साक्षीचं जीवन असं म्हणतो. साक्षी अवस्थेतलं जीवन म्हणतो. आणि त्याची व्याख्या माझ्या आजे गुरूंनी केलेली आहे. आणि ते शंकर महाराज असं म्हणतात की दृश्य जगताकडे बघत असताना अनुकूल प्रतिकूल भाव रहित उदासीन वृत्ती जीत असते तिला साक्षी अवस्था असं म्हणतात. म्हणजे तो जेव्हा व्यवहार करतो तेव्हा तो उदासीनता त्याची अंतःकरणात असते. अनुकूल प्रतिकूल भाव रहित बुद्धी असते. अशा अंतःकरणातनं तो व्यवहार करतो आणि त्या व्यवहारापासून असंग राहतो, अलिप्त राहतो. म्हणून हेच ग्रंथीभेदाचं उदाहरण आहे की त्यांनी काहीही केलं तरी सुद्धा त्या निमित्ताने तो सुखी होत नाही आणि दुःखी होत नाही, सहज शांतरूप राहतो. आता ज्ञानानंतरची जी उदासीनता आहे तो 270व्या श्लोकाचा विचार आहे. तो असं सांगतो, गीता 14:23 मध्ये उदासीन असावे असे जर सांगायचे असते तर श्लोकातील वत शब्द निरर्थक ठरतो. ज्ञानानंतर देहादी दुर्बळ होत असतील तर ज्ञानाला रोगच म्हणावे लागेल. आता ज्ञानाने उदासीन राहावे या शब्दाचा अर्थ उदासीनतेचा विपरीत अर्थ केला तर त्याचा उपयोग काय आहे? आता ही उदासीनता जी आहे ती अंतःकरणाच्या स्तरावर असलेली उदासीनता. ज्ञानी खूप मोठा तत्पर असतो. समर्थ रामदास स्वामींचं उदाहरण घ्या. क्रिया करून करवावी. त्यांनी अनेक क्रिया केल्या, देश उभारणी केली, शिवाजी महाराजांना मदत केली आणि एवढं करून ते असंग राहिले. म्हणजे ते उदासीन राहिले, कुठल्याही पदांमध्ये अडकले नाही. ते सज्जनगडावरच राहिले. दास राहतो डोंगरी ही त्यांची भूमिका होती. ते कुठल्याच कशात राहिले नाही, ना मठात राहिले नाही, ना कशात अडकले नाही. म्हणजे इथे काय आहे की आपल्याला लक्षात ठेवलं पाहिजे की ग्रंथीभेद झाल्यानंतर ती जी अंतःकरण वृत्ती आहे ती उदासीन होते. आणि ती उदासीन होते मग याचा अर्थ तो देह रक्षणासाठी तो जेवत नाही किंवा काही कर्म करत नाही. हा जो विचार आहे उदासीनतेचा तो विचार आपल्या अंतःकरणातनं काढून ठेवला पाहिजे. कारण नाहीतर उदास शब्दाचा अर्थ मग निष्क्रिय आहे, एकाच जागी तो झोपून राहणारा आहे, अनुत्साही आहे, असे काही विपरीत अर्थ काढले जातात. कारण काय आहे, ठेविले अनंते तैसेची असावे, चित्ती असू द्यावे तैसे राहावे, चित्ती असू द्यावे समाधान. अशी भाषा बोलल्यावर हे संतांवर असा आक्षेप घेतात की हे लोक आम्हाला प्रयत्नाला काही ज्या पद्धतीने करायला पाहिजे त्या पद्धतीने करू नका अशी भाषा बोलतात. पण तसं नाहीये. योग्य दिशेने योग्य प्रयत्न केल्यानंतर जे काय मला फळ मिळणार आहे त्या फळाविषयी मी उदासीन असा.
आपल्याला यत्न तो देव जाणावा असे म्हणणारे संत आहे, त्यांची क्रियाशीलता खूप मोठी आहे. बुडते जन देखवेना डोळा, अशा पद्धतीने ते मोठं कार्य करीत असतात. पण मला काय कळतंय, त्या कार्याचा आवाका खूप मोठा असतो आणि त्या मोठ्या आवाक्यातनं ती सगळी कार्य ही अशा आत्मरूप झालेल्या व्यक्तीकडनं होतात आणि ती करून सुद्धा तो आकर्ता राहतो. काही मी केलंच नाही अशा थाटातलं जीवन जगतो, म्हणून तो खूप मोठा असतो. प्रत्येक ठिकाणी तो उदार असतो, एवढा विचार आपल्याला कळला पाहिजे. 271वा श्लोक असं सांगतोय, ज्ञानाला रोग का समजू नये असा कुत्सित प्रश्न व त्याचे उत्तर. जे अतिबुद्धिमान तत्वबोधाला क्षयरोग समजतात, त्यांची बुद्धी फारच प्रगाढ. त्यांना या जगात अशक्य काय आहे. आता ही हेटाळणी आहे. आता काय म्हणायचं या अशा लोकांना. आता या शब्द योजनेत हेटाळणी आहे आणि ती हेटाळणी असं सांगते की क्षयरोगी खंगून जातो, रोग्यासारखा उदासीन होऊन तो पडून राहतो. पण इथे काय आहे, त्याच्यासारखा हा उदासीन नसतो, हे आपल्याला कळून घेतलं पाहिजे. की ग्रंथीभेद झालेला जो ज्ञानरूप असतो, तो मात्र खूप काही कार्य करतो. या संतांनी खूप काही कार्य केली, पण मी त्याचा करता नाही याप्रमाणे ती उदासीनता आपल्या पुढे येते. आपल्या श्रीगुरूंचंही उदाहरण घेता येईल, की एवढा मोठा सगळा शिष्य समुदाय जमवला आणि एवढे जमवून सुद्धा जेव्हा प्रत्यक्ष अनुभवाचा विचार मांडण्याची वेळ आली, त्यावेळी ते एका साधकाप्रमाणे बोलले. एका साधकाप्रमाणे जीवन जगतात आणि ते जगून आपल्याला दाखवतात. मग हे सगळं जे काय घडणं आहे ना, हे उदासीन जीवनाचं जे काय द्योतक आहे ना, ते आपल्याला लक्षात येतं. आपण त्याप्रमाणे आपलं जीवन जगण्याचा प्रयत्न करू शकतो आणि आपण सुद्धा आत्मरूप होऊ शकतो. हा त्यातला एक महत्वाचा विचार आहे. आता पुढचा जो 272वा श्लोक आहे, उदासीन जडभरत व उदासीन विलासी यांच्यातला फरक सांगणार आहे. जडभरतादिकांचे विपरीत वागणे पुराणात सांगितल्याचे जसे उदाहरण देता येते, तसेच तो ज्ञानी खातो खेळतो स्त्रीभोग घेतो पण देहाचे स्मरण करीत नाही, हे श्रुतीचे प्रमाणही देणे आवश्यक आहे. कारण शेवटी श्रुती ही बलवान श्रुती असते. म्हणून इथे ग्रंथीभेद झाल्यानंतर आता हा जडभरत पडून राहिला, पडून होता असं त्याचं वर्णन केलेलं आहे. आता काही लोक उदासीन असतात अत्यंत. आता शुकमुनींचा विचार केला तर ते एकांतात जाऊन राहिले. मग एकांतात जाऊन राहिले म्हणून काय झालं, त्यांनी त्यांचे व्यवहार केले. त्यांना हा सगळा समाज परिवार नकोसा होता, त्याप्रमाणे त्यांनी त्यांचं जीवन जगलं. पण तेच जर का जनक राजाचं उदाहरण घेतलं तर तो पुन्हा सगळं ते भोग भोगताना राज्य केलं आणि एवढं करूनही तो आकर्ता होता. अशा पद्धतीने आहे. आकर्ता होता आणि किती आकर्ता होता, त्याचा अभ्यास किती चांगला होता. अहो त्यांनी नुसता पक्ष्यांचा संवाद ऐकला आणि तो जीवनमुक्त झाला. आपल्याला कितीतरी वर्ष साधनाभ्यास केल्यानंतरही जीवनमुक्ती दूर राहते माझ्या बाबतीत, हा विचार आहे. म्हणजे एवढं सगळं तो करीत असताना सुद्धा तो तृप्त आहे आणि तृप्त असून सुद्धा त्या विचारांचा म्हणजे आत्मस्वरूपाच्या विचारांचा विचार करायची जेव्हा वेळ येते, तेव्हा जनक राजा सुद्धा शुकमुनी इतकाच श्रेष्ठ आहे. म्हणून इथे काय आहे, त्या जडभरताचं जे काय उदाहरण त्या व्यवहाराविषयी ज्यांना आदर्श वाटतो त्यांनी तो आदर्श घ्यावा. पण माझ्या दृष्टीने मात्र जनक राजादिकांसारखे जी काय मंडळी आहेत, ती सर्व उपभोग घेत असताना सुद्धा मी त्या उपभोगाचा भोगता नाही, मी करता नाही, मी भोगता नाही, अशा पद्धतीने अकर्तामय जीवन तो जगतो. हा त्यातल्या अभ्यासाचा एक खरा मोठा एक मजेचा भाग आहे. आजच्या अभ्यासातला शेवटचा जो श्लोक आहे तो 273वा श्लोक असं सांगतो, पुराण वाक्य तात्पर्याने स्वीकारावी. जडभरतात सारख्यांनी अन्नत्याग करून लाकूड व दगडाप्रमाणे पडून राहून तप केले असे नाही, परंतु ते लोकांचा संग नको म्हणून उदासीन होते. आता तोच विचार पुढे आलेला आहे की त्यांना लोकांचा संग नको होता, त्यांना एकांत वासावा. शुक मुनींचं तसंच वर्णन आहे. शुकासारखे पूर्ण वैराग्य ज्याचे असं म्हटलेलं आहे की त्या लोकांना संगच नको होता म्हणून ते वेगळे राहिले. आणि ज्यांना थोडासा संघ चालत होता, मग असे जे काय श्री रामदास स्वामी आहेत त्यांनी मात्र खूप परिवार जमवला, सर्व लोक अभ्यासाला लावली, खूप मोठा समुदाय जमवला आणि तो अभ्यास करायला लावला. अशा पद्धतीने संत सुद्धा हे समाजामध्ये सुद्धा आहेत. म्हणून इथे आपली काय अंतःकरण वृत्ती आहे त्याचा विचार करा. आपल्या अंतःकरण वृत्तीला झेपेल त्याप्रमाणे विचार करावा. श्रुतीला आणि संत प्रमाणाला महत्व द्यावं आणि मग ते संत प्रमाणाला महत्व देऊन
अधिकार तैसा करू उपदेश, हे श्री तुकाराम महाराजांचं वचन आहे. त्याप्रमाणे असे अधिकाराप्रमाणे आपल्याला उपदेश करणारे संत भेटतात. ती तशी योजनाही असते आणि त्याप्रमाणे आपल्याला उपदेश करतात आणि मग उपदेश करून आपण त्यांचा अनुग्रह घ्यावा आणि त्यांच्याकडनं आपण आपल्या अभ्यासाचा लाभ करून घ्यावा, हा मुख्य विचार आहे. मानवी बुद्धीच्या श्रेणीनुसार त्यांना त्या त्या श्रेणीचे ज्ञान सांगून हळूहळू पुढे न्यावे असे ज्ञाते सांगतात. म्हणून संत मंडळी तसाच विचार करतात. जेवढा अधिकार आहे तेवढाच त्याला अभ्यास शिकवतात. तो थोडासा कमप झाला की मग त्याला आणखीन अभ्यास शिकवतात आणि अशा पद्धतीने शहाणे करून सोडावे सकळ जन, ही समर्थांची भाषा आहे. अशा पद्धतीने शहाणे शब्दाचा अर्थ त्यांना ते ज्ञानरूप करतात आणि असा ज्ञानरूप करण्याचा जो व्यवहार आहे तो या पंचदशीच्या चित्रदीपाच्या निमित्ताने आपल्याला पूर्ण करायचा आहे. त्यातलं प्रत्येक प्रकरण मला जीवनमुक्तीकडे घेऊन जातं. म्हणून आपला जो सततचा जो विचार आहे तो जीवनमुक्तीकडे जाणारा असला पाहिजे, एवढा विचार बोलतो आणि आज इथे थांबतो. जय जय रघुवीर समर्थ. हरि ओम तत्सत. श्री पांडुरंगाय नमः.